ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह खेड तालुक्याच्या काही भागात कोसळला गारांचा पाऊस। राजगुरुनगर शहरात ऊन पावसाचा खेळ। पाऊस, गारा आणि गार वाऱ्यामुळे वातावरणात थंडावा। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। गारांमुळे उन्हाळी पिकांना फटका। ॲग्रीस्टॅटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आणि फार्मर आयडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक पिकाच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्याला मिळणार मार्गदर्शन। शेतकऱ्याने गरजेनुसार लागवड करण्याबाबत राज्य सरकार धोरण तयार करणार असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। शेती लागवड आणि शेती उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गाईडलाईन। कांद्याची गुणवत्ता, कांद्याचा टिकाऊपणा आणि साठवण क्षमतेबरोबर कांद्याच्या नव्या जातीचं संशोधन पाहण्यासाठी कृषी मंत्री खेड तालुक्याच्या दौऱ्यावर। तांडोली येथील कांदा लसूण संशोधन केंद्राला दिली भेट। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध। किफायतशीर शेती करण्यासाठी इर्जिक शेती आणि गट शेतीला प्राधान्य दिले जाईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासनाची भूमिका केली जाहीर। चाकण माळुंगे औद्योगिक वसाहत परिसरातील प्रॉपर्टी टॅक्स ग्रामपंचायती ऐवजी थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC वसूल करणार। MIDC ने वसूल केलेल्या प्रॉपर्टी टॅक्स मधील 50% वाटा ग्रामपंचायतींना मिळणार। औद्योगिक वसाहतीमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा आणि विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना निर्देश। ARAI कंपनीमधील सभागृहात कारखानदार, ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी, MIDC, खेड पंचायत समिती, महावितरण, PWD, राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटीज यांची संयुक्त बैठक। ॲडविक फाउंडेशनच्या CSR निधीतून आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळकरी गरजू मुलांच्या पायपिटीला ब्रेक। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल बँकची अनोखी संकल्पना। शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायकल बँक आणि व्यावसायिक कौशल्य प्रयोगशाळा। चालू शैक्षणिक वर्षापासून खेड तालुक्यातील शिरोली आणि चांदूस येथील जिल्हा परिषद शाळा तसेच रेटवडी येथील श्रीधरराव वाबळे पाटील विद्यालय, मांजरेवाडी येथील वसंतराव मांजरे विद्यालय, खरपुडी येथील साने गोजी विद्यालय, निमगाव, कनेरसर, वेताळे, टाकळकरवाडी येथील हायस्कूल्स अशा 9 शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांचा घर ते शाळा प्रवास होणार सायकलवर। खेड पोलीस ठाण्यातील 106 बेवारस वाहनांचा शुक्रवारी लिलाव होणार। इच्छुक तथा भंगार विक्रेत्या दुकानदारांनी लिलावात सकाळी 11 वाजता सहभागी व्हावे। लिलावापूर्वी मूळ मालकांनी कागदपत्रांसह हजर झाल्यास वाहन सुपूर्द केले जाईल। पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांची माहिती। भगवान महावीर जयंती निमित्त आळंदी शहरात श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाच्या वतीने भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक। युवक युवतींचे गरबा नृत्य ठरले लक्षवेधी। साधू संतांच्या त्यागावर जैन समाज प्रगतीपथावर। आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचं मत। सुशील बहुमंडळाने महावीर जन्मावर आधारित नाटिका केली सादर। चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर शहरात विविध सामाजिक उपक्रम। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षानिमित्त अलंकापुरीत हरिनामाचा जयघोष। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने 3 ते 9 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन। हरिनाम सप्ताहाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिंड्या आणि परिसरातील भाविकांना ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यात सहभाग नोंदविण्याचे निमंत्रण। चरोली खुर्द येथील प्रगती रिअल्टी या संस्थेच्या 20% शेअर्स असलेल्या भागीदारांची एकूण 24,78,28,800 रुपयांची फसवणूक। आळंदी पोलीस ठाण्यात महिलेची फिर्याद। प्रगती रिअल्टी या संस्थेत 80% शेअर्स असलेला भागीदार महेश मगनभाई पटेल याच्यावर गुन्हा दाखल। 203 गुंठे क्षेत्रापैकी 130 गुंठे जमीन फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा या भागीदारांच्या परवानगीशिवाय परस्पर NOC दिल्याचे फिर्यादीत नमूद। शिवे येथे भावकीतील जमिनीच्या वादाचा मनात राग धरून दोघांनी दाम्पत्याला केली मारहाण। माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात सचिन किसन शिवेकर आणि स्वप्नील शिवेकर यांच्यावर गुन्हा दाखल। दत्तू ममता शिवेकर आणि त्यांची पत्नी हिला मारहाण केल्याची पोलिसात फिर्याद। खेड हवेली शिरूर आणि दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी भामा आसखेड धरणातून भामा नदी पात्रात उन्हाळी दुसरे आवर्तन। गुरुवारी रात्री 8 वाजता धरणातून भामा नदीत 1200 क्युसेक्स विसर्ग सुरू।
दौंड तालुक्यातील आलेगाव पागापर्यंत 18 बंधारे भरल्यानंतर विसर्ग थांबविणार. भामा आसखेड धरण प्रशासनाची माहिती.